नमस्कार, तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. साथ है तो बात है. MGM रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. चला ऐकूयात या कार्यक्रमाचा 15वा भाग. लक्ष्मी, अरे आज वातावरण खूप वेगळं आहे ना. हो ना. मध्येच थंडी काय वाजते, मध्येच गरम सुद्धा होतंय. हो आजोबा, अहो स्वेटर घातलं तरी प्रॉब्लेम येतोय आणि पंखा लावला तरीही प्रॉब्लेम. हो ना, आपण मागच्या भागामध्ये बोललो होतो ना तसंच. आता ह्या अशा वातावरणाचा सगळ्यांनाच खूप त्रास होतो बघ. लहान मुलं असोत किंवा आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक असोत, काळजी घ्यावी लागते या अशा वातावरणामध्ये. खरंय, या काळामध्ये जास्तीची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. आणि आता व्हायरल हा शब्द इतका व्हायरल झालाय ना, अनेक आजार व्हायरल होत असतात. म्हणजे व्हायरल सर्दी, व्हायरल ताप, व्हायरल खोकला. आणि ज्येष्ठ वयामध्ये खोकला लागला ना की खोकून खोकून जीव अगदी निघून जातो ग. अगदी खरं आहे आजोबा. पण त्यामुळे काय करायचं, आपल्या खाण्यापिण्यामध्ये आणि राहण्या फिरण्यामध्ये आपण सतर्क राहायला हवं. अगदी बरोबर बोललीस बघ. बरं, पण मग आज श्रोत्यांना काय सांगायचंय? आजोबा, जसे जसे कार्यक्रम पुढे जात आहेत ना, तसं तसं मला असं वाटतं की अनेक विषय अजून पोहोचवायचे राहिले. हो हो हो. आणि श्रोत्यांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद आपल्याला मिळतोय. अरे हो, याच्यावरून हे कळतं की या माहितीचा अनेकांना उपयोग होत असेल. अगदी खरंय लक्ष्मी, अगदी खरंय. अगं, श्रोत्यांचं हे प्रेम कायमच आपल्यासारख्या कलाकारांना महत्वाचं असतं, हो की नाही? हो, या कार्यक्रमांच्या माध्यमातून तर आपण कधी त्यांच्या घरचे होऊन जातो हे कळत सुद्धा नाही. करेक्ट, अगदी करेक्ट. मला तर आता तुझाच नाही तर सगळ्या श्रोत्यांचा आजोबा झाल्यासारखं वाटतंय. आणि मला सुद्धा, मी सगळ्या आजी आजोबांची नात आहे असंच वाटतंय. अरे पण मग निघायचं का स्टुडिओला? हो हो, उशीर होऊन जाईल खूप. श्रोते सुद्धा वाट बघत असतील. हो ना. अरे पण तू आज काय सांगणार कायस? सांगते, थोडा वेळ वाट बघा. चालेल चालेल. लक्ष्मी, आज मी माझ्या एका मित्राला सुद्धा बोलावलंय बरं का. अरे वा. अरे, हसत खेळत गप्पा होतील आणि त्याला नवीन माहिती सुद्धा मिळेल. किती छान कल्पना आहे ही, मला आवडली. मग लवकरच स्टुडिओमध्ये जाऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. येस, चला तयार होऊ. अरे पण तू पटकन तयार होऊन ये ना. हो, येते येते येते, आलेच मी. हो. चला आजोबा, मी तर तयार आहे. मी सुद्धा अगदी तयार आहे. ग्रेट. आज ना सतीशला भेटून खूप बरं वाटेल बघ मला. अरे खूप जुना मित्र आहे माझा. बघ, आज खुश का स्वारी तुमची. अरे बिलकुल. जुन्या आठवणींमध्ये रमणार वाटतं आज. आम्हाला सुद्धा सांगा बरं का तुमच्या सगळ्या आठवणी आणि तुमच्या वेळची मजा मस्ती. अरे नक्की 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 सांगेन, का नाही सांगणार. अगं लक्ष्मी, आठवणीसारखी सुंदर गोष्ट नाही बघ. आता इतकं आयुष्य जगून झाल्यावर जेव्हा पुन्हा मागे वळून बघतो ना, तेव्हा मित्रांबरोबर केलेली दंगा मस्ती, त्यांच्या काढलेल्या खोडी, गायलेली गाणी, नाच मस्करी, अरे सगळं 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 आठवतं आणि नव्यानं जगण्याची ऊर्जा मिळते बघ. किती छान. पण आजोबा, तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही मस्करी मजा वगैरे केली असेल. अगं तुला आता काय काय सांगू. बरं चल चल चल, आपलं स्टेशन आलं. आजोबा, तिकडे एक गृहस्थ दिसतात बघा. शोधतायत कुणाला तरी किंवा वाट बघतायत असं वाटतंय. तेच आहेत का बघा बरं तुमचे मित्र. अरे हो, सतीशच आहे हा. बघा, चल ये, मी तुझी ओळख करून देतो. लक्ष्मी, हा आहे सतीश. सतीश, नमस्कार. ही माझी नात लक्ष्मी. कसे आहात सतीश आजोबा तुम्ही? छान, सुखात राहा बेटा. तुम्ही मला आधीपासून ओळखता का? अगं, हा भरत किती बोलत असतो तुझ्याबद्दल, त्यामुळे तू ओळखीचीच वाटतेस मला. ही चांगली गोष्ट आहे म्हणा. पण मग कार्यक्रमासाठी निघायचं का आता? हो हो, चला चला, उशीर होईल. हो उशीर होईल.
नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कम्युनिटी रेडिओ. मी आहे भरत आजोबांची लाडकी नात लक्ष्मी आणि मी आहे तुमचा सर्वांचा लाडका भरत आजोबा. श्रोते हो, आज आमच्या सोबत एक खास मित्र सुद्धा आहे बरं का. नमस्कार श्रोते हो, मी आहे भरतचा मित्र सतीश. तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटतोय. तर आज आम्ही सगळेजण म्हणजे आमचा त्रिकूट तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आहोत ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, विशेष करून ज्येष्ठांसाठीचा हा कार्यक्रम भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत असतो. या कार्यक्रमाच्या निर्मितीमध्ये सामुदायिक रेडिओ असोसिएशनचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. ज्येष्ठांसाठीच्या वेगवेगळ्या योजना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत आणि या योजनांचा लाभ तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता हे सुद्धा सांगतो आहोत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय समाजामध्ये सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याणाची सुनिश्चिती करत असतो. त्याचबरोबर दिव्यांगजन, मागास आणि अतिमागासवर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि इतर विशेष समूहासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजनासुद्धा बनवत असतो. आता या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या सगळ्यांचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आपण प्रसारित करीत आहोत. कुंभमेळा संदर्भातली माहिती या पुढच्या प्रोमोमधून आपण ऐकूया. है जग में इस कुंभ की महिमा अपरंपार, डुबकी लगाइए आइए. 12 वर्ष में होने वाले महाकुंभ मेले में जाने का मन किसका नहीं होता. और जीवन के इस पहर में महाकुंभ एक अवसर भी है आध्यात्म और भक्ति का. प्रयागराज में 13 से 26 जनवरी 2025 में होने वाले महाकुंभ में सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय आप सभी बुजुर्गों के मेले में सम्मिलित होने को आसान और सुविधाजनक बना रहा है. इस अवसर पर मंत्रालय संचालित कर रहा है अपना एक सुविधा स्टॉल, जहां वृद्ध जनों को मिलेगी हर तरह की सुविधा और सहायक उपकरण, साथ ही उचित सलाह भी. और साथ ही सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय आप सीनियर सिटीजन से यात्रा के दौरान कुछ सावधानी बरतने की अपील भी कर रहा है. आप सभी ये यात्रा अकेले ना करें और किसी को अपने साथ जरूर लाएं. ज्यादा भीड़ भाड़ में सावधानी बरतें और भीड़ से बचें. घबराएं नहीं, धैर्य बनाए रखें. मेले के नियमों का पालन करें. किसी असुविधा में सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के स्टॉल पर या नजदीकी सहायता अधिकारियों से संपर्क करें. महाकुंभ मेला आपके लिए सफल रहे और सुरक्षित भी. इसकी कामना के साथ सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय आपको महाकुंभ मेले की शुभकामनाएं दे रहा है. CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित में जारी. श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. लक्ष्मी, काल मला शंकर दादा भेटले होते आणि तुझ्याविषयी ते विचारित होते. अच्छा, काय म्हणत काय होते? अरे, ते म्हणाले की आपण मागे सेग विषय सांगितलं होतं ना, त्याबद्दल पुन्हा एकदा सांगाल का असं विचारित होते. ओके, सेग म्हणजे सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन. येस, तेच. ओके, सांगूया ना. श्रोते हो, सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन ही भारत सरकारने आपल्या सगळ्यांसाठी निर्माण केलेली एक वेगळीच सुविधा आहे. वरिष्ठ नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी आणि त्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने जून 2021 मध्ये सेगची सुरुवात केली. ही योजना वरिष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी आणि तंत्रज्ञान संशोधनावर आधारित उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली गेली आहे. पण मग कोणकोणत्या सेवा सेग अंतर्गत दिल्या जातात? वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत आजोबा. आरोग्य सेवा दिली जाते, म्हणजे काय तर टेलिमेडिसिन आणि आरोग्य सहाय्यता केली जाते.
सामाजिक सेवा दिल्या जातात, ज्याच्या मार्फत वरिष्ठ नागरिकांना समाजाशी जोडून ठेवणं हा त्याचा उद्देश असतो. घरगुती सेवांमध्ये सुद्धा सेग मदत करतं. दैनंदिन कामामध्ये सेवा देणं किंवा हेल्पलाईनची जशी सुविधा आहे तशा अनेक हेल्पलाईन्स निर्माण करणं. मनोरंजन आणि शिक्षणाची सेवा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता अभियान चालवणं, ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय राहावं यासाठी वेगवेगळ्या कृतिशील उपक्रमांचं आयोजन करणं, अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये सेग काम करतं. हो लक्ष्मी, हे सेग म्हणजे वरिष्ठ नागरिकांसाठी खूप महत्वाचं पाऊल आहे. म्हणजे आरोग्य किंवा सामाजिक सेवा असो, शिक्षण असो, या सगळ्याच सेवांमध्ये सेग मदत करते. पण याचा नेमका उद्देश काय? आजोबा, याचा उद्देश आहे की ह्या ज्या सगळ्या आपण सेवा आता सांगितल्या त्या सेवा देणारे जे स्टार्टअप्स आहेत त्यांना आर्थिक आणि प्रशासकीय सहयोग मिळवून देणं. वरिष्ठ नागरिकांसाठी ज्या वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती होतीये आणि सेवा निर्माण होत आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून नक्कीच मदत मिळते. त्याचबरोबर वरिष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी इकोसिस्टीम विकसित करणं, ज्यामुळे ज्येष्ठांचं आरोग्य आणि त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता वाढू शकेल, त्यांच्यासाठी एका सशक्त वातावरणाची निर्मिती होऊ शकेल, अशा जर काही उपाययोजना असतील, तंत्रज्ञान असेल तर त्यांना सुद्धा सेग मदत करते. अरे वा. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ज्या ज्या गोष्टींची गरज असेल त्यानुसार त्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांना उपलब्ध करून देणं, असे प्लॅटफॉर्म्स जिथे तयार होतात तिथे सुद्धा सेग त्याला पाठिंबा देतो आणि वेगळ्या प्रकारे मदत सुद्धा करतो. गुड गुड गुड, व्हेरी गुड. सोपं करून सांगितलं ना तुम्हाला? अगदी. अरे माझी नात आहे तू, हुशार तर असणारच ना. भरत, खरं सांग, ही लक्ष्मी ना ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदूत बनून आलेली असं मला वाटतं. अहो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाचा परिणाम आहे सतीश आजोबा, बाकी काही नाही. सतीश आजोबा, एक विचारायचं राहिलं. मगाशी जेव्हा आम्ही तुम्हाला स्टेशनवर बघितलं ना तेव्हा तुम्ही मला खूप अस्वस्थ वाटलात. म्हणजे तसं वातावरण नॉर्मल आहे आता, पण तरीही काही अडचण आहे काय तुम्हाला? अगं लक्ष्मी, मी राहतो एकटा. आता काही काम करावं अशा अवस्थेत सुद्धा नाहीये मी. त्यामुळे पैशांची चणचण जाणवते बघ मला. मुलं सोडून गेली आहेत. औषधांसाठी पैशांची काही व्यवस्था होते का हे बघण्यासाठी मी एका व्यक्तीला भेटायला गेलो होतो. बरं. अरे पण तुला खर्चासाठी पेन्शन मिळतं ना महिन्याला? पेन्शन मिळते रे भरत दादा. अरे पण खर्च थोडा आहे का? हो, सरकारी पेन्शनने काम होत नाही बघ. बरोबर आहे. मग आता ह्या वयात कर्ज घेणार आहेस का? आता या वयात कर्ज कोण देणार बाबा आम्हाला? मला सांगायला अतिशय वाईट वाटतं, पण माझ्याकडे माझी जमीन फक्त उरली आहे बघ. आता जीवाचा तुकडा काढून देतोय असं वाटतं, पण पर्याय नाही रे. अरे ठीक आहे, आता गरज आहे म्हणून करतोयस ना, त्रास करून घेऊ नकोस. तू खरेदी केली होतीस, तू विकतोयस, यात काही फार मोठी गोष्ट नाहीये. असं नाही रे भरत. जमीन विकून आलेला पैसा संपून जाईल आणि पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा थोडी जमीन विकावी लागेल. सतीश आजोबा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता तुम्हाला जमीन विकावी लागणार नाही. म्हणजे? अच्छा, म्हणजे तुझ्याकडे काही उपाय आहे का? हो ना लक्ष्मी, अगं यावर काय उपाय होणार? नाईलाज आहे त्याचा. आजोबा, मगाशीच म्हणालात ना तुमची नात आहे, हुशार असणार. मग ऐका, आता तुम्हाला ना मी सगळ्या पेन्शन आणि विमा योजनांची माहिती सांगते. आता मला वाटतं आपल्या श्रोत्यांना सुद्धा ती माहिती नक्कीच कामी येईल. हो हो हो, खरंच हुशार आहेस. अगं मग सांग ना. ऐका, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या पेन्शन योजना चालवल्या जातात ना त्यापैकी काही योजनांबद्दल मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला तर वेगवेगळ्या पेन्शन योजना आहेत. पहिली आहे ती म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना. आर्थिक बाजू दुर्बल असलेल्या वृद्धांसाठीची ही योजना आहे. दुसरी नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम NSAP, ही जी योजना आहे ती विधवा आणि विकलांग वृद्धांसाठीची योजना आहे. बर. तिसरी आहे अन्नपूर्णा योजना. 65 वर्षांवरल्या ज्या वृद्ध महिला आहेत, ज्या आर्थिकरित्या दुर्बल आहेत, त्यांच्यासाठी ही अन्नपूर्णा योजना लागू आहे.
अच्छा, म्हणजे महिलांसाठी वेगळी योजना आहे. हो. हे छान झालं. मला काय वाटतं, या सगळ्या योजनांचा उद्देश वृद्धांना, विधवांना आणि विकलांग जनांना आर्थिक सहाय्य मिळवून देणं हाच आहे, जेणेकरून हे सगळेजण स्वाभिमानाने आपलं आयुष्य जगू शकतील. अगदी बरोबर सतीश आजोबा. तर या ज्या पेन्शन योजना मी तुम्हाला सगळ्यांना सांगितल्या ना, त्या सरकार राबवतंय. आता याच्या पुढे तुम्हाला काही अशा योजना सांगते की ज्या भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच LIC त्यांच्याकडून चालवल्या जातात. सो आता याच्यामध्ये पहिली योजना आहे जीवन अक्षय योजना. भारत सरकारद्वारे वरिष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू केली गेली आहे. ज्येष्ठांच्या निवृत्तीनंतरही त्यांना निश्चित उत्पन्न हवं असेल तर अशांसाठी ही योजना आहे. म्हणजे जीवन अक्षय योजना याची वैशिष्ट्य काय काय आहेत? या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एक निश्चित उत्पन्न मिळतं. ही योजना तुम्हाला आयुष्यभर ती रक्कम देत असते. वरिष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतरही या योजनेच्या अंतर्गत पेन्शन सुरू राहतं. बरं. आणि या योजनेमध्ये एक रकमी गुंतवणूक करता येते. या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना कर लाभ म्हणजेच टॅक्समध्ये सुद्धा कन्सेशन मिळतं. सतीश आजोबा, मला वाटतं तुम्ही या योजनेमध्ये तुमचे पैसे गुंतवा. बर. लक्ष्मी, अगं काय लहान मुलासारखं बोलतेस? का? अरे, जर जमा करण्या एवढे पैसे त्याच्याकडे असते तर त्यांनी जमीन विकली असती का? आजोबा, पूर्ण माहिती घेऊन नंतर बोला. हो. जीवन अक्षयसाठी पात्रता काय आहे ते तर ऐकूया. बरं, सांग. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ना कमीत कमी वय 30 वर्ष. आणि या योजनेमध्ये एक रकमी रक्कम जमा केली जाते जी कमीत कमी 1 लाख रुपये असू शकते. नाही, या योजनेचा पर्याय चांगला वाटतोय. वरिष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतरही पेन्शन मिळवण्यासाठी खरंच हा चांगला पर्याय आहे. येस. या योजनेमध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही किती रक्कम जमा केली आहे त्यानुसार तुम्हाला व्याजदर मिळतो आणि पेन्शन मिळते. समजलं? अरे वा, खूपच छान. अगं, पण ते शेअर मार्केट सारखं नाही ना? म्हणजे पैसे बुडणार वगैरे तर नाहीत ना? हो नाही आजोबा, ही योजना गॅरंटेड पेन्शन देईल. मार्केटमध्ये जे चढ उतार होतात ना त्याचा प्रभाव या गुंतवणुकीवर पडत नाही. आणि ही योजना भारतीय जीवन विमा निगम कडून म्हणजेच LIC कडून चालवली जाते, त्यामुळे यामध्ये कोणतीही रिस्क नाहीये. अशीच सेफ असलेली आणखी कुठली योजना आहे का ग? हो आहे ना, जीवन शांती योजना. ही योजना सुद्धा वरिष्ठ नागरिकांसाठीच आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये वरिष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा देणं हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमध्ये सुद्धा गुंतवणूक करणं अगदी सोपं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या जवळपासच्या बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा याचा अर्ज भरू शकता. या योजनेसाठीची वयोमर्यादा 60 वर्ष आहे. जीवन शांती योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळी कागदपत्र जी अगदी सामान्य आहेत, पुन्हा एकदा आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि वयाचा दाखला, ही सगळी कागदपत्र तुम्हाला द्यावी लागतात. अरे वा, भरत, या तर खूप चांगल्या योजना आहेत. हो. एवढंच नाही आजोबा, जोपर्यंत तुम्ही पॉलिसी सरेंडर करत नाही तोपर्यंत तुमची पेन्शन सुरू राहते. कर्ज घेतल्यामुळे किंवा पॉलिसी बंद केल्यामुळे पेन्शनवर काहीही प्रभाव पडत नाही. हा आणखी एक बॉम्ब. आणखीन एक योजना आहे, त्याबद्दल सुद्धा ऐका. आणखी? अरे वा, सांग. न्यू पेन्शन प्लस योजना. यामध्ये सुद्धा वरिष्ठ नागरिकांना एका निश्चित उत्पन्नाची शाश्वती मिळते. आणि हिच्यामध्ये सुद्धा एक रकमी गुंतवणूक करता येते, ज्यामुळे आयुष्यभर ज्येष्ठ नागरिकांना एक निश्चित रक्कम मिळत राहते. शिवाय टॅक्समध्ये सुद्धा लाभ मिळतो. या योजनेमध्ये जर इन फ्युचर म्हणजे भविष्यात तुम्हाला अपंगत्व आलं किंवा मृत्यू आला तर तुमच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळू शकतो बरं का. बरं. पण एक गोष्ट आहे की ही युलिप योजना आहे. आता युलिप सांगते. युलिप म्हणजे युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन. ही जीवन विमा पॉलिसी आहे, पण ही तुम्हाला मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवण्यासाठी सुद्धा परवानगी देते. युलिप ही विमा आणि गुंतवणूक या दोघांचाही मिलाफ आहे. आपल्या प्रियजनांच्या सुरक्षेची हमी घेत आपली संपत्ती वाढवण्यासाठी सुद्धा ही योजना मदत करते. भरत आजोबा आणि सतीश आजोबा आणि सगळे श्रोते हो, आता LICचे एक ऑफिसर आपल्याला या तिन्ही योजनांबद्दल सांगतील.
तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या योजना का महत्त्वाच्या आहेत आणि यांचे फायदे कोणकोणते आहेत. ऐकूया श्रीयुत शिवाजी पाटील यांना. नमस्कार, मी शिवाजी पाटील. LICला वर्ग 2 अधिकारी म्हणून कार्यरत असून एजंट्सना ट्रेनिंग देणं हे माझं मुख्य काम असतं. सिनियर सिटिझन्सना पेन्शन का असावं ह्या संदर्भात मी तुमच्याशी थोडं हितगुज साधणार आहे. जर अभ्यास केला तर एक लक्षात येईल की भारतामध्ये फक्त 2.8% वर्किंग पॉप्युलेशन जे त्यांना पेन्शनची सुविधा आहे. पण वर्किंग असताना, जॉब करत असताना लाईफस्टाईल, रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या सर्व गोष्टी करताना खऱ्या अर्थानं ॲन्युटीची प्रोव्हिजन करण्याचा विचार बऱ्याच लोकांच्या मनात येत नाही. दुसरा विषय, इन्क्रीज्ड लाईफ एक्सपेक्टन्सी जर म्हणाल तर सरासरी भारतीय माणसाचं आयुर्मान 2030पर्यंत 87 होणार आहे असं मेडिकल सायन्स सांगतं. मग त्यामुळे ह्या वाढीव वयामध्ये आपल्याला पेन्शनची तरतूद असणं अत्यंत आवश्यक आहे. हायर कॉस्ट ऑफ लिव्हिंग अँड मेडिकल बिल्स, वय वाढल्यानंतर तुमचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढलेलं असणारच, सोबतच तुम्हाला मेडिकल बिल्स जे आहेत ह्यांचाही वाढता खर्च सहन करावा लागणार आहे. बरं, मग ह्या केसमध्ये तुम्ही तुमच्याकडे असणारे पैसे ठेवणार कुठे? कारण बँका, पोस्ट ह्या सारख्या ठिकाणी फ्लक्च्युएटिंग इंटरेस्ट रेट्स आहेत. व्याज हे दिवसेंदिवस कमी होत आहेत. हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. मग अशा केसमध्ये फायनान्शियल डिपेंडन्सी आपली दुसऱ्यांवरती, मुलांवरती ठेवणं तुम्हाला चालेल का? कारण मुळात जर पाहिलं तर ब्रेकिंग डाऊन ऑफ फॅमिली व्हॅल्यूज आणि न्यूक्लिअर फॅमिलीज हाही एक मोठा आपल्यासमोर ज्वलंत प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना आजकाल अर्ली रिटायरमेंट ह्याही गोष्टीचे वेध लागलेले आहेत हे आपण पाहतो. मग ह्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्याकडे कुठलं उत्तर आहे, कोणतं सोल्युशन आहे? तर आमची LIC, आपली सर्वांची LIC, भारतीय आयुर्विमा महामंडळ तुमच्यासाठी खूप छान प्रॉडक्ट्स घेऊन आलेली आहे. त्याच्यामध्ये जीवन अक्षय ह्याचं नाव मी प्रामुख्यानं सांगेल. जीवन अक्षय ह्या पेन्शन पॉलिसीमध्ये तुम्हाला एक रकमी पैसे भरावे लागतात. म्हणजे जर का तुम्ही रिटायर झालात किंवा कुठला फंड तुमच्याकडे आला आहे, शेती किंवा कुठली प्रॉपर्टी सेल केली आहे, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे आलेला पैसा तुम्ही एक रकमी गुंतवू शकता आणि तुम्हाला लगेच त्यावरती पेन्शन सुरू होतं. लगेच म्हणजे अगदी दुसऱ्या महिन्यापासूनही. कारण विषय आहे की बँकांचे व्याजदर जर गेल्या 10-15 वर्षातले तुम्ही गुगलला चेक केले तर ते दिवसेंदिवस कमी होत आहेत. या केसमध्ये मात्र आमच्याकडे असणारी सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे आजपासून तुम्ही हयात असेपर्यंत, जिवंत असेपर्यंत पुढचे 40, 50, 60, 70 वर्षही आम्ही जे व्याज तुम्हाला देतोय त्या व्याजदरांची गॅरंटी घेतोय. ते व्याजदर कधीही बदलणार नाहीत ह्याची शाश्वती तुम्हाला बॉन्डवरती लिहून मिळते. बरं, हे पेन्शन घेत असताना तुम्ही वार्षिक पद्धतीने घेऊ शकता, अर्धवार्षिक पद्धतीने घेऊ शकता, म्हणजे 6 महिन्यातून किंवा 3-3 महिन्यातून, किंवा अगदी आपल्याला जसं पेन्शन मिळतं तसं दर महिन्यालाही तुम्ही घेऊ शकता. यामध्ये 10 वेगळे ऑप्शन्स, विकल्प तुमच्याकडे उपलब्ध आहेत. पण त्यात सर्वात लोकप्रिय जर म्हणाल तर ऑप्शन F आहे तरी काय, तर मी जी गुंतवलेली रक्कम असेल 5 लाख, 10 लाख, 20 लाख, त्याच्यावर मला तात्काळ पेन्शन सुरू होतं. मी हयात असेपर्यंत मला पेन्शन मिळतं. माझा मृत्यू झाला की त्यानंतर मी गुंतवलेली संपूर्ण रक्कम जशीच्या तशी माझ्या वारसांना, नॉमिनीला परत मिळते. त्याशिवाय 2 नंबरचा जो ऑप्शन लोकप्रिय आहे तो आहे ऑप्शन J. म्हणजे मला व्याज जे काही मला पेन्शन मिळणार, आयुष्यभर ठरलेल्या त्याच व्याजदरानुसार पेन्शन मिळणार. मी आज 30चा, 35चा, 40चा जरी आहे तरी वय वर्ष 100पर्यंत जगलो तरी समान व्याजानुसार मला पैसे मिळतील. माझ्यानंतर त्याच व्याजदरानुसार माझ्या वारसाला, म्हणजे मी जर का माझ्या जीवन अक्षयमध्ये दुसरा पेन्शनधारक म्हणून माझ्या बायकोचं, माझ्या पत्नीचं नाव टाकलं असेल तर तिलाही वयाच्या 100पर्यंत त्याच व्याजदरानुसार पैसे मिळतील आणि तिच्यानंतर गुंतवलेली सर्व रक्कम माझ्या मुलाबाळांना परत मिळणार. बरं, आता नवीन मुलांना बरेच वेळा जे आपण IT वाली क्राऊड म्हणतो यांना कमीत कमी आपण 25व्या वर्षापासूनही पेन्शन देऊ शकतो. पण 25 ते 29साठी किमान 10 लाख रुपये गुंतवणं आवश्यक आहे. पण 30 नंतर मात्र 1 लाख आणि त्या पटीतही तुम्ही पेन्शनसाठी रक्कम गुंतवू शकता. तुम्ही पेन्शन जे आहे किती पाहिजे ह्यानुसार तुम्ही तुमची रक्कम गुंतवू शकता. यात आणखीन एक जमेची बाजू म्हणजे उतार वयामध्ये आपण कुठल्याही गोष्टीसाठी कोणाशी वाद घालू शकत नाही, ती क्षमताही आपल्यात असत नाही. त्यामुळे शेअर मार्केटचा उतार चढाव ह्या गोष्टी बाजून ठेवून अगदी 100% सरकारी हमीसह गॅरंटेड तुम्हाला आयुष्यभर पैसे देण्याची आम्ही हमी तुम्हाला देतो.
यामध्ये पैसे कोण गुंतवू शकतं? वेगळे वेगळे व्यावसायिक ज्यांच्याकडे एक रकमी पैसा गुंतवण्याची क्षमता आहे, प्रायव्हेटमध्ये नोकरी करणारे ज्यांना पेन्शन नाही आहे, किंवा जे पेन्शनधारी लोक आहेत पण कुठून तरी पैसा आला तेही अतिरिक्त पेन्शनची तरतूदही यामधनं करू शकतात. पेन्शन जे असेल ते तुम्हाला दर महिना 3 महिने किंवा 6 महिन्याला नेफ्टद्वारे तुमच्या सरळ बँकेत जमा होऊ शकते. महत्त्वाचा मुद्दा, जीवन अक्षमध्ये पैसे गुंतवताना कोणतीही वैद्यकीय परीक्षण केल्या जात नाही. आमच्या वतीनं आम्ही त्यावरती कुठलाही टॅक्सही आकारत नाही. तुम्ही यातील पैसे गरज पडलीच फार तर कधी मुलांचं शिक्षण असेल, लग्न असेल किंवा एखाद्या आजारपणासाठी त्यातले पैसे अधेमध्ये काढूही शकता, पण तो ऑप्शन आपण सहसा तुम्हाला सजेस्ट करत नाही. जर विचार केला तर किमान 6.43 पासून 7.6 एवढा व्याजदर तुम्हाला जीवन अक्षमध्ये मिळू शकतो. जीवन अक्षमध्ये तुम्हाला लगेच पेन्शन मिळते. दुसरं जे आमचं खूप छान प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये पैसा जर म्हणाल, या शांती आणि अक्षय, जे आता मी पुढे जीवन शांती प्रॉडक्टबद्दल बोलणार आहे, पॉलिसीबाबत बोलणार आहे, ह्या दोघांचे वैशिष्ट्य सांगतो की गेल्याच वर्षी आमच्या एका विमा प्रतिनिधीने, एजंटने नागपूरला 300 कोटी रुपये प्रीमियम ह्या 2 प्लान्समध्ये आणलेला आहे. तर जीवनशांती आहे काय? जीवनशांती हा अक्षयसारखाच प्लान आहे, फक्त त्यामध्ये तुम्ही थांबू शकता. एखाद्याला वाटेल माझं वय आज 30-35 आहे, मला माझा पगारही आहे, यावेळी लगेच मला पेन्शन नको कारण माझ्या उत्पन्नात भर पडणार, ते मला सध्या नको आहे. ती व्यक्ती थांबायला जर तयार असेल तर किमान 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष किंवा जास्तीत जास्त 5 वर्ष ती व्यक्ती पैसे गुंतवल्यानंतर थांबू शकते पेन्शन न घेता. मग त्याचा फायदा काय? ती व्यक्ती जेवढे वर्ष जास्त वाट पाहणार, थांबणार, तेवढं आपण त्यांना परतावा जास्त देतो. मग तुम्ही जर म्हणाल एखाद्या व्यक्तीने जर का 30 वर्ष वयाच्या व्यक्तीने किंवा 60 वर्ष वयाच्या व्यक्तीने जर का 10 लाख रुपये गुंतवले तर त्यांना 70,900 रुपये पेन्शन स्वरूपात आपण देतो. ती व्यक्ती जर 2 वर्ष थांबायला तयार असली, 2 वर्षांतर पेन्शन हवं असेल तर 77,400 म्हणजे 7.74चा परतावा त्याला मिळू शकतो. 3 वर्ष थांबायला तयार असेल तर 84,400 रुपये म्हणजे 8.44% परतावा आपण त्यांना आयुष्यभर देऊ शकतो. जर ती व्यक्ती 4 वर्ष थांबायला तयार असेल तर 10 लाख गुंतवल्यानंतर त्या व्यक्तीला 91,900 म्हणजे 9.19%चा परतावा आयुष्यभरासाठी आम्ही त्याची घेऊ शकतो. ती व्यक्ती जर 5 वर्ष थांबायला तयार असेल 10 लाख रुपये गुंतवल्यानंतर तर मात्र आम्ही त्याला 9,63,000 म्हणजे 9.63चा परतावा त्याच्या संपूर्ण उर्वरित आयुष्यासाठी आम्ही देऊ शकतो. त्याशिवाय आपल्या LICचं आणखीही एक प्रॉडक्ट आहे, ते आहे न्यू पेन्शन प्लस. ह्या ज्या न्यू पेन्शन प्लसमधला जो पैसा असतो तो मार्केटमध्ये गुंतवला जातो, तो इक्विटीमध्ये गुंतवला जातो. पण म्युच्युअल फंड्स किंवा SIP ह्यापेक्षा हा भिन्न कसा आहे? कारण काय इथे एक विषय असतो की एक गॅरंटेड ॲडिशन नावाचा पोर्शन आम्ही त्यामध्ये ॲड करतो. मार्केट कितीही फ्लक्च्युएट झालं तर त्यावरती असर होणार नाही. त्यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे बॉन्ड फंड, सिक्युअर्ड फंड, बॅलन्स फंड किंवा ग्रोथ फंड या 4 फंडांमध्ये गुंतवल्या जातात. तो जो कॉर्पस तुमचा काही कालावधीनंतर वाढतो, तो कॉर्पस, ती जी अमाऊंट आहे, तो जो फंड व्हॅल्यू आहे, तो तुम्ही त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या पेन्शन पॉलिसीमध्ये गुंतवता. तर त्यामुळे तुम्ही या योजनांचा निश्चितपणे फायदा घेऊ शकता. लक्ष्मी, या योजनेमध्ये आपण अर्ज कसा करू शकतो ते सांगशील का? सांगते. या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल ना तर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल ना तर LICची शाखा जवळपासची किंवा LICचे अधिकृत एजंट असतात बघा, त्यांच्याकडे पण तुम्ही अर्ज भरू शकता किंवा www.licindia.in या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अर्ज जमा करू शकता. या योजनेसाठी वयोमर्यादा काही नाही आहे, पण या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. जर तुम्ही नॉन रेसिडेन्शियल इंडियन असाल, म्हणजेच प्रवासी भारतीय असाल किंवा विदेशी नागरिक असाल तर मात्र तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहात. लक्ष्मी, मला वाटतं की मी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो. नक्कीच, तुम्ही स्वतः करा आणि तुमच्या इतर मित्रमंडळींना सुद्धा सांगा आजोबा. हो जरूर लक्ष्मी, जरूर सांगेन. मग आजोबा, आज एवढी माहिती पुरे का? पुरे, अगदी पुरे. श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा ह्या कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण आज अटल वयो अभ्युदय योजनेच्या अंतर्गत सिनियर केअर एजिंग
ग्रोथ इंजिन याविषयी माहिती घेतली. आणि लक्ष्मीनं आपल्याला वेगवेगळ्या विमा योजनांची सुद्धा माहिती दिली आहे. या सर्व माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण प्रसारित करीत आहोत. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, आम्ही इथेच थांबणार आहोत. आज मी लक्ष्मी, माझ्याबरोबर भरत आजोबा आणि सतीश आजोबा, आम्ही तिघेही आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागांमध्ये नव्या माहितीसह. नमस्कार. ध्यास अव्ययचा, सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाचा 15वा भाग आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम MGM रेडिओ 90.8 FM, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित केला जात आहे. ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.